रुपेश दादा आणि अनिकेत दादा दरवर्षी इथे हनुमान जयंती साजरा करतात आणि ते ठेवतात. किती वर्ष आले? तर हर्षकिनी ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपल्या ब्लॉग मध्ये तुम्ही सगळं बघणार आहे. तर हनुमान जयंती आहे आज आणि आता इथं आरती चालू आहे आणि आरतीलाच नाही तर आपल्याला बड्डेला पण जायचं आहे. तुम्हाला पुढे बड्डे पण दाखवणार आहे. आता पहिले नाईकवाडीची आरती बघून घ्या तुम्ही, केवढी मोठी आरती आहे. मित्रांनो, हे हनुमानचं मंदिर आहे आणि इथेच सगळी आरती चालू आहे आणि तुम्ही बघा किती गर्दी आहे, खूप गर्दी आहे. लवकर काय बोलवलं असं पेटा घाला. काढून घे.
मित्रांनो हनुमान जयंती म्हणून जेवण केलेलं आहे. आणि खूप गर्दी आहे जेवणाला. बघू शकता तुम्ही हनुमान जयंती म्हणून जेवण पण ठेवलेलं आहे. तुम्ही तो बघू शकता. गर्दी बघा केवढी आहे. आता मित्रांनो तुम्हाला लेडीज राईड नाही पूर्ण. एवढी गर्दी बघा. मित्रांनो लास्टची तुम्हाला एंडिंग दाखवतो. इथे बघा सगळ्यांना जेवायला बसले उभे म्हणजे पोरं पण जेवतात. पहिले पोरच लाईन लावतात जेवायला. किती गर्दी आहे. बोल हाऊसफुल झालंय नाईकवाडी. रुपेश दादा आणि अनिकेत दादा दरवर्षी इथे हनुमान जयंती साजरा करतात आणि ते ठेवतात. किती वर्ष आले? हा दुसरा वर्ष आहे. दुसरा वर्ष आहे हा भंडाराचा. मला कमसे कम प्रथा 10 वर्षापूर्वी आमच्या घराचा काही प्रॉब्लेम झाल्यामुळे बंद झालेली. आता आम्ही या दोघांनी मिळून 2 वर्ष झालेले. आम्ही दोघांनी सहकार्य करून सगळं मित्र परिवारांनी आम्हाला सहकार्य केलंय. सगळे मित्र परिवार हे सगळे जे आमच्या सगळ्या मित्र परिवारांनी आम्हाला सहकार्य केलंय. यांच्या मदतीशिवाय आमच्या काहीच गोष्टी झाल्या नाही. यांचा सपोर्ट म्हणजे सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. सगळ्यांच्या देणगी म्हणजे आमच्या फक्त एरियातल्या पोरांचं देणगी एवढं. आणि हे सगळ्या आमच्या एरिया आमच्या घराच्या समोर एवढ्या गोष्टी झालेल्या आहेत. आमचे एकूण एक सगळे मित्र परिवार म्हणजे बाहेरचा आम्ही कोणताही देणगीदार घेतला नाही. फक्त आमचे मित्र परिवार म्हणजे आमचे जवळचे जे आमच्या एरियात राहणार आहेत त्यांच्यावरचे आमचे सगळे देणगी. त्याच्या व्यतिरिक्त एवढा मोठा प्रोग्राम होतोय हीच आमची प्राप्तीच आहे अशी गोष्ट आहे. जय बजरंगबली. जय बजरंगबली. थँक्यू सांगण्याबद्दल. असंच करत राहा. चांगला काम करतात. हा खूप चांगला काम करतात. मित्रांनो आता चाललोय आम्ही बर्थडेला. आणि इथं बघा गाडी बघा सचिन मामाची गाडी. आणि आम्ही दोघं स्कूटीने चाललोय. मामा आहे. मित्रांनो वर्णिकाचा आज बर्थडे आहे आणि आपण बर्थडेला आलेलो आहे. पहिलाच वाढदिवस आहे. मित्रांनो आता आपण लोकेशन पोहोचलेलो आहे. लोकेशन आहे Come on.
आणि इथे बघा पाचच्या साईडला बर्थडेचं काय चाललंय. बर्थडे समोर आहे आणि बॅक साईडला बघा बॅक साईडला सगळे बसलेले आणि समोर आपला बर्थडे. आणि इथे बघा पाणीपुरी खायला पण आहे, पाणीपुरी पण ठेवली. पोरं बघा, पोरं कशी पाणीपुरी होती तिकडे पडतात. तिथे बघा पाणीपुरी बनवते. किधर से आहे, किधर से आहे, किधर से है बनाने के लिए पानीपुरी? भिवंडी से फ्री में क्या? हाँ ना, पोरं मस्त एन्जॉय करतात. मित्रांनो इथं बघा 12 पोरांनी एकदम जोर घेतले पाणीपुरी होती. कवा बसा इथं बघतो मी, म्हणजे नुसतं बघा सगळ्यांना खातात. किती टाइम झाला मी बघतो कधीपासून खातात. भैया बिचारा परेशान झाला, कोणला देऊ हा एकदम परेशान झाला बिचारा. किती पोर आहे, चिल्लर पार्टी पण तुम्हाला दिसेल खालती बघा, खालती तुम्हाला खालतींचे पण पोर बघा. किती प्लेट खाल्ले? एकच खाल्ले. तेव्हा तिकडे खात्यात घेऊन भांडण करत बसू नका, तिथे खात्यात तिथे खा. ए जा ना, खात नाही का? ते जाणार नाही, ते इथंच थांबणार आहे. किती वेळ आहे यार, इथंच थांबणार आहे बघ. अर्धी लाईन गेलेली आहे त्या साईडची. तो आता आलाय, शर्विल आता आलाय, वर्धन आता आलाय. दोन कसे प्लेट आहेत. आता कोणला भेटवली पुरी? तुम्हाला भेटवली नाही का? तर चालले मला 3 भेटले.
मित्रांनो आता आम्ही पण टेस्ट करून बघतात आहे कशी बनवली पाणीपुरी. भैयाचं स्माइल फेस आहे एकदम. तेव्हा एवढी गर्दी आहे काय सांगते. अच्छा है अच्छा है टेस्ट असत है इसलिए तो गर्दी आहे. मित्रांनो इथं बघा काठी पण आलेली आहे. स्वतःच बनवते स्वतःला सेल्फ मेकिंग. सेल्फ मेकिंग होते ते त्रास नाही देत भैयाला. तुम्ही बनवून घेऊन जावा ना तिथे. कशी आहे चांगली आहे. ये बात मित्रांनो आता बर्थडेचा आमचा फोटो काढून झालेला आहे. तर सगळ्यांना इथे आहेत. तर आता मी आतमध्ये काय चाललंय ना हे तुम्हाला दाखवतो. हो गाडी चालवतोय. अरे टोटली सगळ्यांना इथे जेवायला बसलेले आहेत. नाही तर जेवण आपला बंद अक्का. गावातल्या आई जेवत. हा जाऊ जाऊ. इकडे पण सगळे बसले. ठीक आहे मांजर बसले इथं. मांजर बसले. इथं बघा मम्मीचा काका. टिटवायला गणपती मंदिर तो इथं दिदीचा सचिनचा सचिनचा जेवण मस्त सचिन पण आलं.
काय नाही बायडीला बघितलं आवाज दिला जाता येता माझं लक्ष असतं आली गाव तुम्ही लक्ष देऊन नाही इथून झालं ना यांचा पप्पा ना सरडा इथे सगळे जेवायला बसलेले आहेत. शाळेचं बोलतो शाळेचं पापड. मित्रांनो इथे आपली फॅमिली इथे जेवायला बसलेली सगळी. दोन तीन गुलाबजाम खाल्ले सांग. 4-5 वेळा खाल्ला ना तुम्ही? 4 वेळा वाद घेतला हे थंडा झाला. जेव्हा काय आला अरे भाजी नाही घेते ते भाजी भाजीसाठी वाट बघता काय लागले तर विचार करतो. तुला तरी सांग भाजी घ्यायला मित्रांनो आता जेवायला घेतलेलं आहे. इथे बघा डाल भात घेतलेला आहे आणि वाटाण्याची भाजी आणि डाल आहे आणि गुलाबजामुन आहे. तर स्टार्ट लास्टला एकदम घेतलेलं आहे. जेवली कधी नाही जेवली इकडे घ्या रे. त्यांचं अजून जेवण झालं का? भूक लागली आता ठीक जेव्हा बोल. इंडिया केसरी चिमण्या बाईला मालक किती बैलचा मालक आहे. अरे एवढं लाज नका काय त्यामध्ये. अरे त्यांच्या चिमण्या जे विमानवाले चालेल विमान यांचं जे रपर आहे बाई बंद कर.